मंत्री सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला। आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर काय टीका केली पहा। आणि या वेळेला काही वेगळं होणार नाही। प्रचंड मोठा प्रचार, खूप मोठं मार्केटिंग टेक्निक, परदेशातून आणलेलं मार्केटिंग टेक्निक श्रीयुत मोदी वापरतात आणि ते वापरताना त्यांचा खरा स्वभाव पुढे यायला लागलेला आहे। काय खरा स्वभाव आहे? हुकुमशाही प्रवृत्ती समोर यायला लागलेली आहे। आज आपल्या पक्ष सगळा काबीज करताना आपले ज्येष्ठ सहकारी ज्यांनी हाताला धरून ज्यांना राजकारणात आणलं, मग ते अडवाणी असतील, जसवंत सिंग असतील, मुरली मनोहर जोशी असतील, या सगळ्यांना नुसतंच बाजूला केलं नाही तर अपमानित करून बाजूला केलं। मला फार वाईट वाटलं जसवंत सिंग यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले। आज इतक्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला भीक मागायला लावलेली आहे आणि त्याकरता त्यांचा अपमान केला। कशा करता केलाय? फक्त एवढं दाखवायला की मी म्हणजे भारतीय जनता पार्टी, माझं सरकार, मी फक्त एकटा व्यक्ती आहे। आणि ही जी प्रवृत्ती आहे, जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे, समोर यायला लागलेली आहे। आणि त्यामुळं आज या प्रवृत्तीचा आपल्याला कडाडून विरोध करावा लागेल। आज आरएसएसची विचारसरणी आज अंमलात आणण्याचा भारतीय जनता पक्षाने तिथं निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणावर जर टिप्पणी करायची असली तर शिवसेनेमध्ये काही दिवसापूर्वी फाटाफूट झाली, दोन्ही भावांचं भांडण झालं आणि दोन्ही पक्ष आपला पक्ष कसा श्रेष्ठ आहे, आपल्या पक्षाची ताकद वाढवायचा शिवसेना आणि मनसेचा प्रयत्न चाललेला आहे। पण भारतीय जनता पक्षानं या दोघांच्या भांडणामध्ये निर्णय दिलेला आहे आणि निर्णय त्यांनी एका पक्षाच्या बाजूला दिलेला आहे। त्याने गुप्त करार केलेला आहे, मनसेच्या बरोबर गुप्त करार केलाय आणि एका दृष्टीनं आपला ज्येष्ठ सहकारी, अनेक वर्षाचा त्यांचा सहकारी असलेला शिवसेनेचा पक्ष त्याला पाठीत खंजीर खुपसलेला आहे। हे वास्तव आता आपल्या समोर आलेलं आहे। ज्याच्या हातामध्ये देशाची सूत्र द्यायची आहेत, कमीत कमी त्या व्यक्तीच्या बद्दल देशातल्या सगळ्या जातीच्या, भाषेच्या, धर्माच्या लोकांना विश्वास वाटतो। नरेंद्र मोदींच्या बाबतीत ही स्थिती नाही। एकच उदाहरण सांगतो। गांधीनगर ही गुजरातची राजधानी, गांधीनगर हे गाव, ही राजधानी अहमदाबादपासून 20 किलोमीटरमध्ये आहे। हे मुख्यमंत्री असताना अहमदाबादला दंगली झाल्या, काँग्रेस पक्षाच्या एका खासदाराला जिवंत जाळलं। काँग्रेस पक्षाच्या एका खासदाराला जिवंत जाळल्याच्या नंतर 20 किलोमीटरवर राज्याच्या राजधानीमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्या कुटुंबियांचं जाऊन साधं सांत्वन करण्याच्या संबंधीची सुद्धा भूमिका घेतली नाही। त्या खासदाराबरोबर आणखीन 20 लोकांना जाळलं गेलं। एखाद्या लहान समाजाच्या व्यक्तीला, कुटुंबाला, लोकप्रतिनिधींना ज्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या राज्यामध्ये जिवंत जाळलं जातं आणि त्याची चौकशी सुद्धा न करण्याच्या संबंधीची भूमिका असंवेदनशील मुख्यमंत्री दाखवतो, तो मुख्यमंत्री किंवा तो नेता या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कसा विश्वास देईल याचा विचार हा निश्चितपणाने केला पाहिजे। विरोधी पक्ष टीका जी करतायत, ही टीका सत्ता मिळवण्यासाठी करतायत। आपण सर्व कोकणातले लोक आहोत। पाण्यातला मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर फडफडतो, तसं ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्ता नसल्यामुळे आगपाखट करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करतायत, वैयक्तिक टीका करतायत, पण विकासाच्या मुद्द्यावर नाही बोलत। विकासाच्या मुद्द्यावर नाही बोलत आहे। इथल्या बेकारीच्या प्रश्नावर काय त्यांचं मत आहे? इथले पाण्याचे प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो, कामगारांचा प्रश्न असो, शिक्षणाचे प्रश्न आहेत, याबद्दल त्यांच्या पक्षाची भूमिका सांगून मत मागण्याचं काम आमचे विरोधक करत नाहीयेत। 16व्या लोकसभेसाठी सगळ्या पक्षीय नेते प्रचारासाठी